मी आणि माझे काही मित्र अवघड वळणाच्या अशा ट्रेकिंगला आम्ही गेलो होतो. ट्रेकिंगला ज्या वेळेला गेलेलो असताना माझ्या एका मित्राचा पाय घसरला आणि त्याला जखम झाली. ज्यावेळेस जखम झाली त्यावेळेला आमच्या माइंडमध्ये किंवा आमच्या मनामध्ये कोणता विचार आला, तर येस प्रथमोपचार पेटी कुठे आहे? मग आम्ही सर्वजण आमच्या बॅगेमधली प्रथमोपचार पेटी काढली. त्यामधलं बँडेड काढलं, त्यामधलं असलेलं इतर काही साहित्य काढलं आणि जखमेवरती लावलं आणि ते बँडेड लावून आम्ही परत पुढे चालायला लागलो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रथमोपचार पेटी आपल्या सर्वच ठिकाणी आपल्याला दिसून येते. इव्हन आपण बसेसमध्ये असू, इव्हन आपण ऑफिसमध्ये असू, कोणत्याही सरकारी कार्यालयात जर काही गेलो तर तिथे प्रथमोपचार पेटी नावाचा काहीतरी प्रकार असतो, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानकपणे जखम झालेली आहे, अचानकपणे काहीतरी विपदा तिथं त्याच्या समोर आलेली आहे, तर तिथे ती मदत करत असते. असे ही प्रथमोपचार पेटीविषयी मी आज का बोलत आहे, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आतापर्यंत आपण फर्स्ट एड बॉक्स बद्दल बोललो, परंतु मानसिक आरोग्य प्रथमोपचार पेटी काय असते हे थोडंसं आपण पाहणार आहोत. याची गरज काय आहे हे पहिलं आपण पाहूया. की तुम्ही पाहत असाल की आपल्या शाळेमध्ये असेल, आपल्या कॉलेजमध्ये असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये असेल, एखादी व्यक्ती असते ती चित्रविचित्र वर्तणूक करायला सुरुवात करते. अचानक शिव्या द्यायला सुरुवात करते, अचानक रागराग करायला सुरुवात करते किंवा अचानक रडायला वगैरे अशी सुरुवात करते. मग अशा वेळेला त्या व्यक्तीला मानसिक आरोग्य प्रथमोपचाराची गरज आहे असं समजलं जातं. मग अशा व्यक्तीला तत्काळ मदत करण्यासाठी मानसिक आरोग्य प्रथमोपचार गरजेचा असतो. खूप लोक असतात जे गंभीर परिणामातून गेलेले असतात, तर म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मानसिक आरोग्य प्रथमोपचार मदत करत असतं. पुढील उपचार काय घ्यावेत आणि त्यांना सामाजिक सपोर्ट कसा द्यावा यासाठी सुद्धा त्याची गरज असते. महत्वाचं हे कोणासाठी असू शकतं, तर ज्यांच्यावरती वेगवेगळे आघात झालेले आहेत, म्हणजे ज्यांचं वाढ विकासामध्ये काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, ज्यांच्यावरती अचानकपणे पूर सारखी आपत्ती आलेली आहे, अचानकपणे ज्यांच्यामध्ये मूड डिप्रेशन सारखी आपत्ती आलेली आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी ही मानसिक आरोग्य प्रथमोपचार काम करत असते. आता ही कशासाठी काम करते, तर सर्वात महत्वाचं की भावनात्मक सपोर्ट सर्वांचा एखाद्या व्यक्तीला हवा असतो त्याच्यासाठी काम करते. माहिती देणे की पुढील उपचार काय असतात याची माहिती देण्यासाठी असू शकते. आणि सुरक्षा सुरक्षा का महत्वाची असते, कारण अशा वेळेला अशा एका व्यक्तीला अचानकपणे आत्महत्येचे वगैरे विचार येऊ शकतात. ती व्यक्ती एकतर स्वतः आत्महत्या करू शकते किंवा दुसऱ्याला हानी पोहोचवू शकते. म्हणून मानसिक आरोग्य प्रथमोपचार गरजेचा आहे. मेंटल हेल्थ फर्स्ट एडची गरज असणारी व्यक्ती कशी ओळखावी, त्याची लक्षणे काय काय असतात हे आपण थोडंसं आपण पाहूया. पहिला आहे व्यवहारात बदल, म्हणजे अशी व्यक्ती एकाकी राहते, अगदी विलिप्त राहते, त्याच्यानंतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही, झोपेचे पॅटर्न असतात अशा व्यक्तीचे बदलतात, रात्रभर जागते, सतत सुस्ती येते त्या व्यक्तीला, भूक बदलते, एनर्जी खूप कमी होते, एखादा आवडता विषय असतो त्यातून एनर्जी अचानक निघून जाते, चिडचिडेपणा वाढतो आणि सतत रडत असते, छोट्या छोट्या गोष्टीवरती रडत असते. हा व्यवहारातील बदल आपण बघू शकतो. त्यानंतर भावनात्मक बदल कोणकोणते असते, अशी व्यक्ती सतत दुःखी राहते, निराश राहते, स्वतःला निरुपयोगी समजते, चिंता सतत करत असते आणि अचानकपणे क्रोध देखील त्यामध्ये दिसू शकतो. आता यामध्ये अजून शारीरिक बदल कोणकोणते असतात हे देखील आपण पाहूया. शारीरिक बदल असे किंवा लक्षणे असे जाणतात की अंग सतत दुखत असतं, अशा व्यक्तींचं पोटदुखी होत असते, डोकेदुखी होत असते, अचानकपणे कोणता ना कोणता पार्ट सतत दुखत असतो किंवा तो शिफ्ट होऊन सतत वेगवेगळी कारणं अशी व्यक्ती देत असते. आणि सर्वात महत्वाचं की वैचारिक लक्षणे कोणकोणती असतात ते आपण समजून घेऊया. मेंटल हेल्थ फर्स्ट एडची गरज सर्वात जास्त आत्महत्याचे विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी असते. तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती आहे आणि ती जर का आत्महत्येचा विचार करत असेल तर त्यालाही मेंटल हेल्थ फर्स्ट एडची गरज असतेच असते. मेंटल हेल्थ फर्स्ट एडचे काही टप्पे आपण जाणून घेऊया की ज्याद्वारे आपल्या जवळच्या असलेल्या व्यक्तीला आपण मदत करू शकतो. पहिलं आहे तर सपोर्ट करा, की खूप वेळेला आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला सपोर्टची गरज असते, त्याच्याजवळ वेळ घालवण्याची गरज असते, त्याच्याशी बोलण्याची गरज असते. तो सपोर्ट देण्यास तुम्ही सतत तयार राहा. दुसरी गोष्ट आहे म्हणजे ऐकत राहा. पुढची व्यक्ती काहीतरी बोलत आहे, त्याचा राग असेल, त्याचा द्वेष असेल, तो बाजूला सारा, तो काय बोलतोय हे लक्ष थोडंसं देऊ नका, मात्र त्याचं थोडंसं ऐका. कारण सतत अशी व्यक्ती असते ती शिव्या देते, घाणेरड्या शिव्या देते, काहीतरी बोलत असते. त्यावेळेला सतत त्या व्यक्तीचं ऐकून घेणे आणि सतत प्रोत्साहित त्या व्यक्तीला ठेवणे खूप गरजेचे असते. आणि ती व्यक्ती लगेच तिला चूक किंवा बरोबर या कॅटेगरीमध्ये घालू नका, म्हणजे आम्ही त्याला नॉन जजमेंटल म्हणतो. त्या व्यक्तीला जसं आहे तसं ऍक्सेप्ट करा.
त्याला स्वीकारा, त्याला त्यांच्या बाबतीत कोणत्याही बाबतीत नॉन जजमेंटल राहा आणि त्याला एम्पॅथी द्या. ही जर का एम्पॅथी जर का तुम्ही देऊ शकाल तर ती व्यक्तीचा जो टेम्परामेंट आहे तो कमी येण्यास किंवा तो राग आहे तो कमी येण्यास मदत होत असते. त्यानंतर प्रत्यक्ष काही गोष्टी आपण त्याच्याबाबत मदत करू शकतो, जसं की त्याच्यासोबत सतत बसा, त्याला एकटा अजिबात सोडू नका, तो एकटा आहे असं अजिबात त्याला फील करू देऊ नका. अशी जर काय मदत केला तर नक्कीच मेंटल हेल्थ फर्स्ट एडचा हा एक टप्पा आहे. त्यानंतर काही व्यावसायिक मदत घेण्यास त्याला प्रोत्साहित करू शकता, की जवळच्या काउन्सिलरची वगैरे त्याची गाठभेट घालून देऊ शकता, नंबर वगैरे देऊ शकता, डॉक्टरांना भेटण्याचा त्याला सल्ला वगैरे तुम्ही देऊ शकता. ही व्यावसायिक मदत घेणे खूप गरजेचे असते, कारण मेंटल हेल्थ फर्स्ट एड मध्ये अशी व्यक्ती असते की ज्या व्यक्तीला तत्काळ काहीतरी मदतीची गरज असते. अशा वेळेला तुम्ही व्यावसायिक मदत देखील घेऊ शकता. त्यानंतर पुढची एक गोष्ट तुम्ही करू शकता की स्वतःची काळजी घेण्यास त्या व्यक्तीला उद्युक्त करू शकता. म्हणजे तू स्वतःची काळजी घे, चुकीचे विचार करू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत, असे चांगले चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक शब्द बोलणे खूप गरजेचे असते. आणि त्या व्यक्तीबरोबर धैर्य आणि समजदारीने वागा. म्हणजे ती व्यक्ती चुकीची नाही आहे हे लक्षात ठेवा. त्या व्यक्तीबरोबर एखादी घटना घडलेली आहे आणि ती कोणत्या तरी एका ट्रॉमामधून जात आहे, त्यामुळे ती तशी वागत आहे हे समजून जी व्यक्ती त्याच्या सोबत असेल त्याने धैर्य आणि समजदारीने वागणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे हे काही टप्पे आहेत. हे टप्पे जर काय तुम्ही मानसिक आजारी असोत किंवा तुमच्या जवळ असलेली एखादी व्यक्ती आहे, तिचं वर्तन काहीतरी चुकतंय किंवा तिला अचानकपणे काहीतरी पॅनिक अटॅक्स वगैरे येत आहेत, त्या व्यक्तीला तुम्ही तिथे मदत करू शकता. मेंटल हेल्थ फर्स्ट एडचा थोडासा निष्कर्ष आपण काढूया. जसा आपल्या सर्वांना अचानकपणे सर्दी येऊ शकते, आता अचानकपणे ताप येऊ शकतो, तसंच आपल्या सर्वांना काही वेळेस पॅनिक अटॅक येऊ शकतात, काही वेळेला चिंता येऊ शकते, काही वेळेला निराशा येऊ शकते आणि कोणाला येऊ शकते, कधीही येऊ शकते. याच्यासाठी कोणती वेळ काळ अजिबात बंधनकारक नसते. अशा वेळेस आपल्याकडे नेहमी मेंटल हेल्थ फर्स्ट एड माहीत असणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे. यासाठी आपल्याला सतत तयार राहावं लागतं. हे कुठं कुठं येऊ शकतं, सर्वात जास्त ऑफिसेसमध्ये येऊ शकतं, त्यानंतर कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये, जिथे जिथे प्रेशराइज वातावरण असतं अशा ठिकाणी मेंटल हेल्थ फर्स्ट एडची गरज असतेच असते. असं मेंटल हेल्थ फर्स्ट एडचा वापर तुमच्या ऑफिसमध्ये आहे का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मेंटल हेल्थ फर्स्ट एड विषयी अजून तुम्हाला काही माहिती असेल तेही मला तुम्ही कळवू शकता. पर्सनली तुम्ही माझा कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच याविषयी अजून जरा व्हिडिओ घेऊन, अजून माहिती घेऊन आपण नक्कीच भेटू. धन्यवाद.